घेणं नाही. माझं पोरगा मारलं म्हणजे विषय काय? महाराज माता मौल्या तुमच्यात लई मोठी ताकद आहे हो. फक्त तुमची ताकद नुसती भांडण करायला जागी होती, पराक्रम करण्यासाठी जागी होत नाही. तुमची ताकद जागी होऊ द्या. हा, तुम्ही कोणाच्या रक्तातले हे तुम्हाला अजून माहितच नाही. तुम्ही लक्ष्मी मातेच्या रक्तातले आहात, तुम्ही पार्वती मातेच्या रक्तातले आहात, तुम्ही संत सोयराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, मीराबाई या माता मौल्याच्या रक्तातले आहात, तुम्ही झाशीच्या राणीच्या रक्तातले आहात, तुम्ही आमच्या मासाहेब जिजाऊच्या रक्तातले आहात, तुम्ही आमच्या अहिल्याबाई होळकरांच्या रक्तातले आहात. एकदा तुमची ताकद जागे झाली पाहिजे. तुमचा नवरा कितीही पेताड असला तुम्ही जर ठरवलं ना, अख्ख्या भावकीतून अख्ख्या गावात माझा संसार करून दाखवणारच नाही, याच्याबरोबर राहायची माझी इच्छा, परंतु आई वडिलांच्या लाजकाजक होईना पर याच्या संसाराचा मी झेंडाच लावणार. महाराज किती पिऊन येऊ द्या, तुम्ही झेंडा लावणार म्हणजे क्वालिटीचा लावणारच. आणि तुमचा नवरा आमदार असू द्या आणि तुमचं त्याचं जमत नसू द्या, याचं कवाड लावणार लागणारच. एवढी ताकद आहे यांच्यामध्ये. पार्वती माता जाग्या झाल्या, त्यांची रुद्र अवतार, भवानी मातेचा अवतार केला, कात्यायी मातेचा अवतार केला, हातामध्ये शस्त्रास्त्र. आणि या म्हणले माझ्या लेकराला कोणी मारलंय ते मला बघू द्या. अनेक देवदैवत आले, त्यांच्याबरोबर युद्ध करू लागले, सणासण मारायला लागले ना, मच्छर तरी आपल्या हातातून सुटतो, देव सुटना मातेच्या हातातून. देव शंकरालाही प्रश्न पडला, क्या किया जाए, इनको छोड़ दिया जाए या मार दिया जाए, नेमकं क्या किया जाए. म्हणलं आपलेच माणसं आहेत, आपल्या धर्मपत्नीच्या हातून मरतायत.